महिलांनो, पतीची, मुलांची कायम प्रगती व्हावी, त्यांच्या करिअरमध्ये नोकरी असू द्यात किंवा व्यवसाय त्याच्यामध्ये त्यांना यश मिळावं, आर्थिक नफा व्हावा, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य राहावं, धनधान्याने आपलं घर भरलेलं राहावं, आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं व दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळावा, यासाठी प्रत्येक मंगळवारी ही छोटीशी विनाखर्चिक सेवा करायला सुरुवात करा. बघा, अगदी 2 ते 3 मंगळवारमध्ये याचे अनुभव जे आहेत ते तुम्हाला अनुभवायला मिळतील. सकाळी उठल्यानंतर प्रत्येक मंगळवारी लवकर स्नान करायचं आहे. त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. प्रत्येक मंगळवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन करा, उंबरठ्याचं पूजन करा. दारामध्ये जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला किंवा दोन्ही साईडला उंबरठ्याच्या बाहेर सकाळी हळदीचं लेपन केलं की 2 दिवे लावा, अगरबत्ती दारामध्ये लावा. त्यानंतर आपले देवपूजा करून घ्या आणि देवपूजा करत असताना तुमची जी कुलदेवी असेल, कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल त्यावर श्री सुक्तम म्हणून अभिषेक करा. फलश्रुती सोडून श्री सुक्तम म्हणायचं आणि अभिषेक करायचा. नुसत्या पाण्याचा अभिषेक करा किंवा पंचामृताचा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. मी कधी कधी पंचामृताचा करते, कधी कधी फक्त पाण्याचा करते. मी स्वतः प्रत्येक मंगळवारी ही सेवा करते म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर अभिषेक करून झाल्यानंतर ती स्वच्छ पुसून घ्या. देवघरामध्ये जिथे जागा आहे त्यांची तिथे ती ठेवा. त्यानंतर हळद कुंकू अर्पण करा. एखादं लाल फूल असेल तर ते अर्पण करा. एक तुपाचं निरांजन लावायचं आहे आणि त्यानंतर परत एक वेळा श्री सुक्तम म्हणून किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि त्यानंतर सुरुवातीला गणपतीची आरती व त्यानंतर आपल्या कुलदेवीची आरती तुम्हाला करायची आहे. काहीतरी गोडाचा, खिरीचा नैवेद्य आपल्या कुलदेवीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर एक पानाचा विडा म्हणजे तांबूल कुलदेवीला तुम्ही अर्पण करा. असं प्रत्येक मंगळवार तुम्ही करा किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी करा. बघा, खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील. कारण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सर्व काही हवं असेल, काहीही हवं असेल, प्रत्येक कार्यात यश हवं असेल, सांसारिक सुख हवं असेल तर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असणं गरजेचं आहे. आणि आजकाल आपण काय करतोय की कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपली आई, तिलाच आपण तिचीच सेवा करत नाही, तिला वाऱ्यावर सोडतो आणि प्रत्येक देवी देवतांची सेवा करतो. पण तुम्ही जर कुलदेवीची सेवा केली नाही तर प्रत्येक देवी देवतांची जी काही आपण सेवा करतोय ती सुद्धा फलित होत नसते. म्हणून सर्वात अगोदर आपली आई आणि आपले वडील म्हणजे आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा कायम करायला हवी.